नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 नोव्हेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की मैनावतीचं नाटक सुरू असतं. सायली समोर ती म्हणते, "अगं सायली, तुझ्या सासू-सासऱ्यांना हे आवडलेलं नाहीये, म्हणून मग आम्ही खोटं बोलत गेलो. कशाला आम्ही खरं सांगू आणि जे सुचेल ते खोटं बोललो." आणि लगेच त्या सायलीच्या पाया पडतात. सायली म्हणते, "असू दे, हे सगळं करू नका तुम्ही, पण पुन्हा असं होणार नाही याची दक्षता ठेवा." आणि ती निघून जाते आणि ते दोघे खी करून हसायला लागतात. इकडे नागराजने शुभमला फोन दिलेला असतो तन्वीचा. शुभमला तो फोनमध्ये व्हिडिओ सापडतो आणि तो डिलीटही करायला जातो. इकडे आपल्याला दाखवतात की साक्षी कोणाशी तरी गोड गोड बोलत असते. ती म्हणते, "अरे बस, माझं किती कौतुक करशील. मला पण बघायचंय की फोटोमध्ये एवढा हँडसम दिसणारा मुलगा प्रत्यक्षात कसा दिसतोय." "हो हो, अरे बस, माझं किती कौतुक करणार तू. आपण भेटल्यावरच बघू. चल बाय." नागराज एकदम खुश होतो. तेवढ्यात तन्वी येते आणि ती म्हणते, "झाला व्हिडिओ डिलीट करून? द्या आता माझा फोन द्या." तन्वी म्हणते, "तुम्हाला काय मी पहिली दुसरीत वाटले का की एकाच ठिकाणी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवायला? मी अशा ठिकाणी तो व्हिडिओ सेव्ह केलाय जिथे तुम्ही तुमचा महिपत आणि तुमचा नवीन पार्टनर सुद्धा शोधून काढणार नाही." इथे सायली खूप विचार करत असते आणि तिला प्रचंड राग आलेला असतो. अर्जुन म्हणतो, "तुला काय झालं?" सायली म्हणते, "माझे आई बाबा इतके विचित्र का वागतात मला समजत नाही. त्यांना दिसतंय ना तुम्ही त्यांच्यासाठी किती करताय, तरी सुद्धा असं कसं वागतात? काय झालंय त्यांना? पैशाची चणचण भासते म्हणून कोणी रस्त्यावरती भिका मागतं का? पाडव्याच्या दिवशी सुद्धा असंच केलं त्यांनी. एवढं खोटं वागले आणि आता आई बाबा एवढे त्यांना विचारतायत तरी सुद्धा एवढं सराईतपणे कसं बारीक तपशिलासह खोटं वागले." अर्जुन म्हणाला, "हो, मला पण ते लक्षात आलं की इतकं खोटं कसं बोलले, ते सुद्धा ऑन द स्पॉट." सायली म्हणते, "तुम्ही माझा फोटो त्यांच्या दिवारावर बघून आई-बाबांना घेऊन आलात. पण तुम्हाला नाही वाटत या सगळ्याचा फेरविचार व्हायला हवा? कारण मला हे माझे आई-वडील वाटतच नाहीयेत." अर्जुन एकदम गप्प असतो. सायली म्हणते, "हो तुम्ही बोला ना, गप्प का आहात?" अर्जुन म्हणतो, "पण तू हे सगळं बोलून स्वतःला त्रास का करून घेतेस?" सायली म्हणते, "त्रास तर आता होणारच आहे आणि तो पूर्णपणे होतच राहणार. पुढेही जाऊन होईल." अर्जुन म्हणतो, "अगं, पण तुला माहितीये ना, अस्मिताई पण तुला किती त्रास द्यायची. स्वतः चोरी करायची आणि तुझ्यावर आळ आणायची. पण याचा अर्थ असा होत नाही ना, की मी तिला माझं बहीण मानूनच सोडून दिलं. कदाचित हे पण तसेच वागत असतील परिस्थितीमुळे." सायली म्हणते, "तुम्ही फक्त एका फोटोवरून मला माझे आई-बाबा आणून दिले. तुमच्याकडे काय पुरावा होता? आणि मला तर त्यांच्याबद्दल काहीच ओलावा जाणवत नाहीये. मला ते माझे आई-वडीलच वाटत नाहीये. हे तुम्ही सगळं का केलंत? तुम्हाला मी सांगितलं होतं ना." अर्जुन म्हणतो, "म्हणजे तुला असं म्हणायचं की ही माझी चूक होती का?" सायली म्हणते, "तुम्ही चूक बरोबर करू नका. पण मी तुम्हाला सांगते की मला त्यांच्याबद्दल अजिबात आपुलकी किंवा प्रेम जाणवत नाही आणि आता तर ते एवढे विचित्र वागतायत ना, त्याच्यामुळे तर मला अजिबातच विश्वास नाहीये की ते माझे आई-वडील आहेत." अर्जुन म्हणतो, "तेच तुझे आई-वडील आहेत. ह्याच्यात शंका नाहीये." सायली म्हणते, "एका फोटोवरती तुम्ही कसं काय हे बोलू शकता?" अर्जुन म्हणतो, "फक्त फोटोवर नाही, मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही, हे तुला पण माहिती आहे." सायली म्हणते, "हे पुरावा आणि कोर्ट करण्यासाठी तुम्ही जज नाही आहात. सगळ्या गोष्टींमध्ये पुरावे कसले शोधताय? हे माझ्या आई-वडिलांचा प्रश्न आहे." अर्जुन म्हणतो, "पण मी तुझी DNA टेस्ट केली होती." सायली म्हणते, "हे कसं शक्य आहे आणि मला तर कळलंच नाही." मग अर्जुन तिला सांगतो की कसा तिचा आणि मैनावतीचा केस घेऊन त्याने ते DNA सॅम्पल्स दिले होते. सायली म्हणाली, "रिपोर्ट्स दाखवा मला." अर्जुन तिला रिपोर्ट देतो आणि म्हणतो, "ह्या DNA रिपोर्ट्समधून हेच सिद्ध होतंय की तुझे आणि मैनावतीचे सॅम्पल मॅच झालेत." सायली ते बघतच बसते रिपोर्ट्स. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच नाही बसत. तन्वी स्वतःच्या खोलीत विचार करत असते की कशी तिने 2 बाजा आज जिंकल्यात. ती म्हणते, "आता शेवटचा घाव करून सायली आणि मैनावतीच तिचे आईवडील आहेत हे कसं मी जोडून देईन बघ. त्यांचं आणि सायलीचं वागणं कसं सारखं आहे हे मी सगळ्यांच्या लक्षात आणून देईन." सायली म्हणते, "हे शक्यच नाहीये. हे रिपोर्ट्स चुकीचे असू शकतात. कधी-कधी विज्ञान पण चुकू शकतं ना." अर्जुन म्हणतो, "म्हणजे तुला असं म्हणायचं की मी चुकलोय, हे रिपोर्ट्स चुकीचे आहेत आणि तू तेवढी बरोबर आहेस. ग्रेट." आणि तो चिडून तिकडून निघून जातो. इकडे तन्वी विचार करते की त्या DNA रिपोर्ट्समुळे माझं 90% तर काम झालंय, पण उरलेले 10% काय करू मी? विश्वास कसा बसवून देऊ की सायलीचेच हे खरे आई-वडील आहेत?
मग तिच्या डोक्यात एक कल्पना येते आणि ती एका नोटपॅडवरती काही लिहायला सुरुवात करते. मग ती चिठ्ठी लिहून मोकळी होते आणि म्हणते, "ही चिठ्ठी त्या मिस्टर अँड मिसेस भिकारांपर्यंत कसंही करून पोहोचवायला हवी." नंतर सायली दुसऱ्या दिवशी उठते आणि अर्जुन झोपलेला असतो. ती त्याच्यावर खूप चिडलेली असते. त्याच्यामुळे ती त्याला काही ना काहीतरी आवाज करून उठवायला जाते. नंतर अर्जुन उठतोच शेवटी आणि म्हणतो, "काय चाललंय तुझं?" सायली म्हणते, "मी माझं आवरते. आता तुम्हाला माझी प्रत्येक गोष्ट खटकायला लागली आहे का?" अर्जुन म्हणतो, "काय बोलतेस?" मग त्याच्या लक्षात येतं की आदल्या दिवशी रात्री कसं त्यांचं भांडण झालेलं असतं. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली प्रत्येक गोष्टीवर आता संशय घ्यायला लागते. ती सदाशिव लोखंडे आणि मैनावतीशी जाऊन बोलते. ती म्हणते, की "तुम्ही असं म्हणालात की मी आधी लहानपणी चोऱ्या-माऱ्या करायचे. पण आई-बाबा, तुम्ही मला एक गोष्ट सांगता आणि आणि नंतर पुन्हा वेगळीच गोष्ट सांगता. बाबा मला म्हणाले होते की माझा 7वा वाढदिवस साजरा केल्यानंतर मी हरवले आणि तू म्हणालीस की मी 5व्या वाढदिवशीच हरवले होते. नक्की काय आहे?" इथे चैतन्य अर्जुनला म्हणतो, "सदाशिव आणि मैनावतीला बघून असं अजिबात वाटत नाही की सायली त्यांची मुलगी आहे. DNA टेस्टमध्ये ना काहीतरी गडबड आहे." मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.